हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सान्वी फॅशन यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट टिप्स घेऊन आलेली आहेत. कारण आपण बघा, ग्लोईंग स्किन दिसावी त्यासाठी प्रत्येक महिला काही ना काही करत असतात. आपली स्किन हे ग्लो असावी, आपली स्किन हे वयापेक्षा कमी दिसावी, तसेच आपल्या स्किनवरती कुठलेही डार्क स्पॉट्स नसावे, इव्हन टोन आपली स्किन दिसावी असं प्रत्येक स्त्रीला वाटत असते. आणि त्यासाठी अनेकसे प्रयोग आपण आपल्या चेहऱ्यावरती, फेसवरती करत असतो, त्वचेवरती करत असतो, खास करून चेहऱ्याच्या त्वचेवरती. जसं की काही क्रीम्सचे वापर करणे, फेस पॅक, अशा गोष्टी आपण आपल्या स्किनवरती प्रयोग करतो. मात्र त्याने आपल्याला नॅचरल ग्लो कधीच मिळू शकत नाही. उलट याचे प्रमाण जास्त झाले, प्रयोग जास्त झाले की आपल्या स्किनचा जे काही आपल्या स्किनला जी प्रोटेक्ट करणारी स्किन असते ती पातळ होऊन जाते आणि त्याने मग आपल्या स्किनला कुठल्याच गोष्टी सहन होत नाही. म्हणून आपल्याला आतून ग्लोविंग, नैसर्गिक ग्लो मिळावं, नॅचरल ग्लो मिळावं, त्यासाठी कुठले पदार्थ आपण खायला पाहिजे, कुठल्या पालेभाज्या खायला पाहिजे, कुठले विटॅमिन्स आपण खायला पाहिजे, तेच तुम्हाला टिप्स या व्हिडिओत मी सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि अजूनही माझ्या सान्वी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच फॅशन आणि ट्रेंडिंग टिप्स पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. तर आपल्या स्किन हे आतून नॅचरल ग्लो दिसावी, वयापेक्षा कमी वयाचं आपण दिसावं, डार्क स्पॉट जे आहेत ते नॅचरली आपले डार्क स्पॉट क्लीन व्हावेत आणि इव्हन टोन आपली स्किन दिसावी, त्यासाठी काही विटॅमिन्स आपल्या शरीरामध्ये गेले तर त्याचा आपोआप नॅचरली ग्लो होतो. मग विटॅमिन सी पदार्थ आपण इथे खायला पाहिजे. विटॅमिन सी ही आपली त्वचा आतून नॅचरली ग्लो करते. आपलं जे रक्त असते ते शुद्ध करते आणि आपल्या चेहऱ्यावरती आपोआप ग्लो येतो. विटॅमिन सीमध्ये संत्रा, लिंबू, किवी, तसेच ब्रोकरी आणि यामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरीचा समावेश करू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं. मोसंबीमध्ये देखील विटॅमिन सी असतं. संत्रा आणि लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असतं. तर याचं तुम्ही सेवन जेवणासोबत किंवा तुमच्या पद्धतीने जसं आवडते तसं विटॅमिन सी तुमच्या पोटात गेलं पाहिजे आणि आपला चेहरा जो आहे तो ग्लो करतो. विटॅमिन ई देखील आपल्याला मिळणं खूप गरजेचं आहे. विटॅमिन ईचा आपण आहार जास्तीत जास्त समावेश असायला पाहिजे. विटॅमिन ईमध्ये बदाम, अक्रोड यासारखी जे आहेत पदार्थांचा समावेश आहे. बदाम, अक्रोड, हळद, आवळा याचा समावेश आपल्याला जास्त प्रमाणात आपल्या आहारामध्ये करायला पाहिजे. त्यानंतर ओमेगा 3मध्ये अंडी, मांस, मच्छी याचं सेवन आपण करायला पाहिजे. तसेच आपण मोठ्या प्रमाणात घरामध्ये असलेले काही पालेभाज्या आहेत, जसे की हिरव्या पालेभाज्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळ आहे ते खायला पाहिजे. प्रत्येक फळ, पपई झालं, हे खूप आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं. तर प्रत्येक फळ आपण खायला पाहिजे, प्रत्येक पालेभाज्या आपण खायला पाहिजे. हिरव्या पालेभाज्या मोस्टली खायला पाहिजे. सिजनेबल जे भाजीपाला असतो तो खायला पाहिजे. याने आपल्याला नॅचरली शरीरातलं आपलं रक्त शुद्धीकरण होतं आणि आपल्याला जे आवश्यक असतं ते प्रोटीन, विटॅमिन्स ज्यावेळेस आपल्या पोटात आहार जातात त्यावेळेस आपल्याला नॅचरली ग्लो मिळतं. त्यानंतर रात्रीची 8 तास झोप आणि दुपारी 1 ते 2 तास झोप हे नक्कीच असायला पाहिजे. स्ट्रेसलेस राहावं. जास्त स्ट्रेस घेतल्याने आपण वयापेक्षा जास्त दिसतो, म्हणून स्ट्रेसलेस राहावं. जितकं स्ट्रेसलेस आपण राहू तितकं वय आपलं कमी दिसणार आणि नॅचरली ग्लो आपोआप आपल्या चेहऱ्यावरती येणार. आनंदी राहावं, त्याने देखील आपला चेहरा खुलून दिसतो. त्यानंतर पाणी, हायड्रेट करणं. आपल्या त्वचेला, आपल्या शरीराला नेहमी हायड्रेट ठेवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून जितकं जास्तीत जास्त आपण पाणी प्यायला पाहिजे. खूप कमी पाणी पिल्याने देखील आपण डायजेशन देखील बिघडतं आणि मग अशा गोष्टी ज्या आहेत त्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल्स, स्पॉट येणे ह्या गोष्टी होतात. म्हणून आपल्याला नेहमी हायड्रेट ठेवायचं आणि आपली बॉडी हायड्रेट राहण्यासाठी पाण्याचा जास्त प्रमाणात वापर करावा. तर पाणी प्यावं. तसेच तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता आणि जे काही ज्यूस वगैरे आहे फ्रूट्सचे ते देखील तुमच्या शरीराला हायड्रेट करतं. तर या काही टिप्स आहे जे तुम्हाला आतून ग्लो देतात आणि स्पॉटलेस स्किन तुमची इव्हन टोन स्किन होऊ शकते. हळूहळू याचा ग्लो होतो. तसेच
बीट हे नॅचरल ग्लो देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बीट आणि टमाटर याचा ज्यूस तसंच गाजरचा ज्यूस दररोज जर आपण आपल्या आहारामध्ये घेतला तर सकाळी उठल्याबरोबर आपण ते ज्यूस करून पाहायला पाहिजे. त्याने देखील नॅचरल ग्लो आपल्याला मिळतं. अशा काही टिप्स आहेत ज्या तुम्ही नॅचरल ग्लोसाठी वापरू शकतात. व्हिडिओ आणि माहितीपूर्वक वाटल्यास लाईक शेअर करा.